यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते नागपूरमधून। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शेतकरी कर्जमाफीसाठी कंबर कसली। राज्य सरकारनं 30 जून पर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यानं आणि सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हा कालच त्याचा GR निघालेला आहे। साधारणतः या राज्यामधल्या 92,36,000 शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय। साधारणतः 2 लाखांपर्यंत कर्जमाफी 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत खातेदार शेतकऱ्यांना मिळणार लाभ। सरकारच्या मोठमोठ्या अटी। 2 लाखांच्या मर्यादेमुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये नाराजी। फळबाग धारक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता जास्त। साखर उद्योगाची सहवीज धोक्यात, CBG कडे वळा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही। पुण्यात CBG परिषदेमध्ये प्रारंभास केलं मोठं वक्तव्य। अर्थसंकल्पात कृषी यांत्रिकीकरण करण्याला मोठी बगल। यांत्रिकीकरणाला अभाव, कोणतेही पैसे नाहीत। दुष्काळी भागातील सिंचनासाठी नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य। पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकणातील पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा सरकारचा क्रांतिकारी निर्णय। आंबा बागायतदारांना हेक्टरी 5 लाख रुपये कर्जमुक्ती द्या, फलोत्पादन मंत्र्यांकडे मागणी। अन्यथा 5 मार्चला राज्यभर आंदोलन करणार। आदिवासींनी छळल्यास कार्यालय ताब्यात घेणार। पदयात्रेदरम्यान बच्चू कडू यांचा वन विभागाला थेट रोखठोक इशारा। विहिरीत पडून सर्जा राजा बैलजोडीचा दुर्दैवी अंत। बागलांमध्ये घडलेली मोठी घटना अतिशय दुर्दैवी। जागतिक पातळीवरती पाणी संकट राहणार गंभीर। जलतज्ञ डॉक्टर राजेश सिंह यांचं प्रतिपादन। शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर जपून करावा। एकाच वेळी 14 ट्रॅक्टर खरेदीतून शेतकऱ्यांनी वाचवले तब्बल 21 लाख रुपये। सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी गटातील सदस्यांनी दाखवली आपली सर्वांची एकी। यात्रांमुळे तळेगाव ढमढेरेत शेळ्या मेंढ्यांच्या आवकेमध्ये वाढ। शेळी 8 ते 21,000 रुपये, मेंढी 4 ते 9,000 रुपये भाव। नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठ मजूर टंचाईमुळे बंद। शेतीमाल विक्रीची कोंडी, 50 कोटींची उलाढाल ठप्प। बंदनंतर आवक वाढण्याची शक्यता। अकोला ठरले देशात सर्वात उष्ण। मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता। मुंबईमध्ये आज तब्बल तापमान 40 पर्यंत जाणार। आंबा नुकसान भरपाईसाठी मुळशीत बोंबा आंदोलन। शेतकऱ्यांनी आंब्याची नुकसान भरपाई लाखो रुपयांमध्ये मिळावी यासाठी सरकारकडे निवेदन। राज्य दिवाळखोरीकडे, विरोधी पक्षांकडून सरकारवरती कठोर टीका। लाडकी बहीण यासह वेगवेगळ्या योजना अधांतरी असल्याची केली जोरदार टीका। तरतूद भरीव मात्र अंमलबजावणीवरती प्रश्नचिन्ह। ग्रामीण विकासासाठी प्रस्तावित तरतुदी जास्त मात्र पैसाच नसल्यामुळे कसा करणार विकास। साखर उद्योगाचा पुन्हा अपेक्षाभंग, उत्पादकांमधून नाराजीचा सूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सर्वात मोठा राग असल्याची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी मागणी। कर्जमाफी आणि सवलतींचे स्वागत, मात्र पशुखाद्य दरांवरून नाराजी। दूध उद्योगातून उमटल्या संमिश्र प्रतिक्रिया। दूध उत्पादकांना देखील मिळाले पाहिजे पैसे, शेतकऱ्यांची मोठी मागणी। घोडच्या उजव्या कालव्याचा भराव फोडून पाणी चोरी, पाटबंधारे उभा करून शेतकऱ्यांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार। कोण आहेत ते शेतकरी, तक्रार नोंदवली जाणार। बारामतीत महसूल समाधान शिबिर अभियानास आजपासून प्रारंभ। संपूर्ण राज्यभर राजस्व अभियान चालू करणार।
बावनकुळे यांची माहिती.